तुम्ही ना अशाच सोबत राहा, मला सोडून कुठेच जाऊ नका. हॅलो वहिनी, सत्यदादा जीवावर धोका आहे. मी आता एकाच बोलणं ऐकलंय. तू आता घरी जाणार सत्यदाला मारायला. लई वर्षांनंतर मला तुमचा सहवास मिळाला आणि कुठल्याच कारणावरनं गमवायचं नाही आहे तुम्हाला. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की आपल्यातले सगळे गैरसमज दूर झाले पाहिजेत आणि ते दूर होणं फक्त तुमच्या आणि देवाच्याच हातात आहे. आता तुम्ही मला गोळ्या देताय, माझी सेवा करताय, माझी काळजी घेताय, पण जर तुम्ही झाडलेली गोळी थेट माझ्या छातीत लागली असती तर आणि मी डोळेच उघडले नसते तर काय केलं असतं तुम्ही? मला सोडून कुठेच जाऊ नका. मी कुठे जाणार आहे? इथेच आहे. मगाशी कशाला गेला होता जायचं म्हणून? आता मी कुठेच नाही जाणार, इथेच थांबेल. गोळ्या हेवी असल्याने त्याची नशा होते, पण नशेतच माणूस खरं बोलतो. याचा अर्थ सत्या सरांना मी आवडते. आता त्या नव्या नर्सला असं बाजूला करते ना की तिला अजिबात फिरकताच येणार नाही सत्या सरांच्या आजूबाजूला. तुम्ही आला म्हणून ना लय बरं वाटलं बघा मला. तुम्ही जर अशाच सोबत राहिला ना माझ्या तर लगेच बरं होईल. मी आहे तुमच्या सोबत, कुठेच नाही जाणार. तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना? प्रॉमिस? प्रॉमिस. चला, आता खूप लेट झालाय. तुम्ही झोपा, तुम्हाला आरामाची गरज आहे. झोपा तुम्ही, मी लाईट बंद करते. ह्या कवीनं नेहमीप्रमाणे कामाच्या टाइमला बरोबर काढता पाय घेतलाय.
हा आधीच तर थंडी लय आणि अशा थंडीत गार पाण्याने भांडी धुवायची म्हणजे माझच म्हणा नाही. चल सवे चल. ला 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 ला. आईला ह्यो काय प्रकार? एका सेकंदात कपडे बदलून परत कशी काय आली? थांब, मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. म्हणजे मला माहित आहे तुला लय त्रास होत असणार आहे. मला पण लय वाईट वाटतंय आपल्या दोघांचं लग्न नाही झालं ते. लग्न झालं नाही म्हणतोय म्हणजे हा मला सवी समजतोय. बघू तरी काय बोलतोय. वाईट सवी बनायचं नाटक करते. मुद्दामून काय बोलत नाही. म्हणजे कसं त्याच्या मनात काय आहे ते तो बोलल. तुला एक सांगू, तुझी बहीण आहे ना कवी, ती राजकारणात लय शोभून दिसती. मग मी सासूकडनं परफेक्ट शिकल्या सगळं. आणि तुला तर माहितच आहे कवीने शाळा केली नसती तर आपलं लग्न झालं असतं. असं लांबून बोलायची गरज नसती पडली. जवळून आपण कायम बोललो असतो. मग जवळ आहे ना. हा मग जवळ आहे ना. नाही नको, ते बरं नाही दिसणार. माझं तुझ्यावर जरी प्रेम असलं तर आता नाही जवळ येऊ शकत. काय नाही होत. जवळ आहे ना. अगं ऐक, जवळ आहे. आईला म्हणजे यांचं गॅटमॅट आहे. आज एक्स्ट्रा मटेरियल अपिअर आहे बरं का. चांगला पिक्चर बघायला गावतोय आज. अजून बस अजून बस. अजून नाही 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 नको नको नको. का काय झालं? का नको? नाही नको, ते बरोबर नाही दिसत, चुकीचं वाटतंय. सीन होता राहिला. आणि काय जरी झालं तरी आता कवी माझी बायको आहे, मला ते मान्यच करावं लागणार. काय हो कविता तू कविता कविता तू आहेस होय, मला कळलंच नाही ते. स्वतःची बायको ओळखूही नाही का तुम्हाला? आणि तुमच्या मनात अजून मी ती आहेच का? मी काय कमी केलं हो तुमच्यासाठी? हा अगं तू कमी नाही करत, तू उलट जास्तच करतेस. अगं मी तुझी चेष्टा करत होतो, मला माहित होतं तूच आहेस. मी चेष्टा करत होता. चेष्टा करत होता. मला कळत नाही का तुम्ही चेष्टा करता का खरं बोलता ते? हा आणि मी काय करते काय नाही करत ही तुम्हाला मला सांगायची गरज नाहीये. कळलं ना? तुम्ही चला घरला आता. हळू बोल. आपण घरी जाऊया. घरी जाऊन मला काय मारायचं तेवढं मार, तुला काय शिव्या घालायचं तेवढं घाल. फक्त आपल्या घरी जाऊन काय करायचं ते कर. इथं नको हलवा करू. मी तुला हे सांगाल. होय का? तुम्ही चला आता घरला. आज काय मी तुम्हाला सोडत ना. हळू बोल फक्त. हळू चल. हळू. आईला ह्यांचा नेमका काय सीन आहे? जाऊ दे मुरुम. सगळं मला आलोय ते काम करू आधी. बया ताटं उचली नाहीत होय. जाऊ दे, मी तरी कशाला साफ करू. हिथे बी ताटं राहिली आहेत, तिथे बी ताटं राहिली आहेत. बरोबर तिकडे ज्यासाठी आले होते ते काम करते, पाणी घेऊन जाते.
वाघमारे तुम्ही परत आलात. माझ्या काळजीनंच परत आला ना तुम्ही. वाघमारे मला माहिती होतं तुम्ही येणार. कोण आहे तुम्ही? वाचवा! वाघमारे हे गोड स्वप्नांना कधी संपूच नाही असं वाटतंय बघा. हे सत्या उठ उठ पटकन आणि बाहेर जा. हाय का एवढं चांगलं स्वप्न पडलं आणि मला बाहेर जायला सांगता होय तुम्ही. अहो दादा नका ना करू असं. तुम्ही का सत्यजित सरांना मारताय?
हे बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर व्हा. हे अगे योगा तुझा पाहुणा आहे यार समजवायलाच. मदत कर मला अडवायला. मी काय मदत करू? सॉरी. वाघमारे किती गोड स्वप्न आहे हो हे. सत्या, हे सत्या, जागा हो, स्वप्न नाही आहे. जागा हो, पटकन उठ. वाघमारे आज हे कसलं स्वप्न बघतोय मी. इतर वेळेला तर आपण स्वप्नात रोमॅन्स करत असतो ना, पण आज तुम्ही चक्क ऍक्शन करताय. आणि तो तिसरा माणूस कोण आहे? बलमा आहे का तो? तसं बी त्याला आपल्या प्रत्येक प्रायव्हेट मुवमेंट मध्ये यायची सवयच लागली आहे. सत्या, कोण आहे हो माणूस? सत्या, सत्या काय झालं बघायला? सत्या, तू सत्याला कोण होते माणूस? मम्मी आधी मला खाली घेऊन चल. चल तू सावकाश. खाली चल. सत्य सावकाश. सत्य सावकाश. सत्य दादावर टाकली येतो का? सावकाश. बोल, तुला कोण पाठवलंय? ए, सांग कुणाच्या सांगण्यावर हा हल्ला केलास? बोल पटकन. अरे काय चालय समजा ही कोण आहे माणूस आणि ही नेहमीच हे काय करते इथं? ए तू चला आधी बाहेर हो. माझ्या घरचं कोण बाहेर हो. सध्या इथं बाहेर तू नाही घेत बाहेर हो. मम्मी माया, अगं काळ वेळ परिस्थितीचं काय भान आहे का नाही तुला? घराबाहेर त्या व्यक्तीला काढतात जी व्यक्ती आपल्यासाठी अनोळखी असते, जी व्यक्ती आपल्या न कळत आपल्या घरात घुसते. ही मंजू तर आपल्या ओळखीची आहे ना, मग तिला कशाला घराबाहेर काढतेस? हा कोण आहे? हा अनोळखी आहे आपल्यासाठी, याला घराबाहेर काढायला पाहिजे. हो पेंटर, हा माणूस सत्यजित सरांना मारायला आला होता. मॅडम जास्त वळवळ करू नको, ना इथंच गार करेन. अरे हा तर तुम्ही ओळखताय आला? हो, त्याला आम्ही थोड्या वेळापूर्वी बाहेर बघितला होता. तुम्हीच याच्या बापाला वाचवलं असं तो म्हटला. आम्हाला खरंच वाटलं, मग कधी नजरेआड झाला कळलंच नाही आम्हाला. का रे भुसनाळ्या, सत्यदादाच्या उपकाराची अशी परतफेड करायला आलास का? काय रे, मी कधी वाचवलं तुझ्या बापाला? बरे बोलायला सांग, कोण पाठवलंय तुला? बोल लवकर, कोण पाठवलंय? बोल लवकर.
असा नाही बोलणार. ह्याचे कान बंद झाले असतील ना, कान उघडले की तोंड आपोआप उघडले. बोल सांगतो बोल. मला तात्यासाहेबांनी पाठवले सत्याला संपवायला. त्या तात्यानं पाठवलं होतं. भारती मॅडम, पडवळ घेऊन जा याला. याच्याकडून जबाब नोंदवून घ्या. हो. आणि याच्या सांगण्यावरून तात्या साहेबांचं नाव त्यात टाकायला विसरू नका. घेऊन जा याला. ए, चल रे चल. मंजू, आज तू इथं वेळेवर पोचलीस म्हणून हा सगळा अनर्थ टळला. आज पुन्हा एकदा तू सत्याचा जीव वाचवलास मंजू. तुझे आभार कसे मानावेत तेच कळत नाहीये मला. ओ पेंटर, बास झाला हिचं कौतिक. आता जरी जीव वाचवला असला का नाही सत्याचा, तर काही दिवसापूर्वी हिनं गोळी झाडली होती सत्यावर. ही सरलत का तुम्ही? माया अगं, बास, वकिली करू नका हिची अजिबात. आणि तुरुंगात काही लईच मोकळीक दिली दिसते तात्याला. तो जेलात राहून माझ्या लेकाची सुपारी कसं काय देतो? पोलिस काय तेव्हा झोपा काढत होते का? माया अगं, आज इथं मंजू वेळेवर पोचली म्हणून सत्याचा जीव वाचलाय. आणि तू तिचं कौतुक करायचं सोडून तिच्यावर आरोप कसले करतेस आणि अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटवर आरोप करतेस? ओ पेंटर, सांगितलं ना बास झालं हिचं कौतिक म्हणून. आणि पोलीस आहे ना ही, हिचं कामच आहे लोकांचं रक्षण करणं. काय उपकार पिपर केलं नाही हिने. ए, झालं ना तुझं काम? चल निघ इथनं. चल चालू पडायचं. चल निघ. वाघमारे थांबा. सत्या. मम्मी, मला जरा बोलायचं वाघमारेशी. अरे पण सत्या, मम्मी बघ, मला वाद नकोय. हे प्रकरण ना लय सिरियस आहे. प्लीज मला त्यांच्याशी बोलू दे. तू जाऊन झोप जा. म्हणजे तू ऐकणार नाहीस तर. माफ करा, आता आम्ही नीट लक्ष देतो. आणि सत्या, तूही आता जरा आराम कर. आणि तुला जे काही बोलायचं ते आतमध्ये जाऊन बोला तुम्ही. बापरे, बरं झालं या मॅडम होत्या. नाहीतर त्या गुंडांनी सत्यजित सरांबरोबर माझ्या पण गळ्यावर सुरा फिरवला असता. थँक्यू मॅडम. सत्यजित सर, आता तुम्ही बिंदास झोपा. मी आहे इथे. आता जर कोण तुमच्या जवळ आलं ना तर सुईच टोचते. तर किती धाडस दाखवलंस मगाशी, बघितलं की. म्हणे सुई टोचते. भित्री भागूबाई. सत्या, तू आता आराम कर. जास्त विचार नको करू. वाघमारे, अजून किती वेळा माझा जीव वाचवणार आहे तुम्ही? तुमचे आभार कसे मानावेत तेच कळत नाही मला.